आपल्या बरोबर आता भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार हे जॉईन झालेले आहेत। प्रमोदजी, आपण काय सांगाल आज जे घडलं त्याबद्दल? हे बघा, आवाज येतो का? हो, येतोय, बोला। हो, ही जी घटना 2 दिवसापूर्वी घडली ही खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। आणि जी घटना झाली, आमचं सरकार आहे, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची मी माझ्या सरकारच्या वतीने खरं म्हणजे माफीच मागेन की झालेली घटना ही दुर्दैवी आहे, घडायला नाही पाहिजे। ज्या काही चुका राहिल्या असतील त्या आम्ही हात जोडून आम्ही त्याची महाराष्ट्राकडे माफी मागतो। तुम्ही हात जोडता आहात, मात्र नारायण राणे हात जोडत नाहीयेत। आज विरोधकांच्या आंदोलनाच्या वेळेला ते थेट तिकडे स्वतःचे कार्यकर्ते घेऊन गेलेत। नाही, पुढे बोलतो ना, पुढे बोलतो। हा क्रमांक आहे। क्रमांक 2, आता 2 दिवस वैभव नाईकजी पण तिकडे जाऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस सोडलं। निलेश राणेंची प्रतिक्रिया काय होती, की रवी चव्हाणांची प्रतिक्रिया काय होती, तर हे यांचं सात्विक संताप आहे। ते जे झालं ते त्यांनी बरोबर केलं, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। आमदार वैभव नाईकांनी जे तोडलं त्या उद्रेकातलं तोडलं, उलट त्यांनी त्यांचा संताप होता आणि ते योग्य आहे, त्यात काही गैर नाही। अशा प्रतिक्रिया निलेश राणेंच्या होत्या आणि आमच्या रवी चव्हाण आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या पण होत्या। त्यामुळे 2 दिवस असा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी वादविवाद नव्हता। आज दस्तूर खुद्द खासदार राणे साहेब त्या ठिकाणी गेले आणि त्यांचा दौरा ठरलेला होता। त्या आज माहिती घ्यावी, ते दिल्लीत होते, ते आले काल रात्री आणि आज सकाळी तिथे पोहोचले। आता त्या पोहोचल्यानंतर तिथले कलेक्टर आणि सगळी मंडळी त्यांच्या सोबत होती। आता थोडं जर पोलिसांनी आणि किंवा ह्या सगळ्या मंडळी नियोजन शांततेत चाललं होतं। समोरून वैभव नाईक जे आहेत तिथे, त्यांना माहिती असेल, मी पण काल त्या ठिकाणी मालवणात होतो। 2 दिवस पूर्ण शांततेत गेले। आता ते राणे साहेबांना बघितल्यानंतर किंवा त्या सगळ्या टीमला भेटल्या, घोषणा द्यायला सुरुवात केल्या आणि समोरच्या मंडळींनी घोषणा द्यायला सुरुवात केल्या, उभाटाच्या मंडळींनी। म्हणून हा प्रश्न असा पुढे 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 चिघळला। तरी सुद्धा निलेश राणे असतील किंवा इतर मंडळी आणि प्रभाकर सावंत असतील, अगदी आमचे जयंतराव पाटील असतील, वडेट्टीवार असतील, या सगळ्यांनी समजुतीने खरं म्हणजे त्या ठिकाणी घेतलेलं होतं। ते स्वतः दोघे जाऊन राणे साहेबांना भेटले होते। अगदी दानवे जरी अंबादास दानवेजी पण भेटले असते, वैभवजी पण भेटले असते नारायणरावांना, तरी त्यांनी त्यांचं सगळ्यांनी एकमेकांचं सांत्वन केलं असतं की हे चूक झालेलं आहे, हे आपण दुरुस्त करूया। त्यामुळे कुठल्याही राजकारणाचा अभिभाव त्या ठिकाणी नव्हता, हे 100% आहे। आता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तिथल्या मिसमॅनेजमेंटमुळे किंवा तिथे गर्दी झाली, त्या गर्दीमुळे कदाचित ते झालं असेल। तरी सुद्धा माझं आव्हान आहे वैभवजींना आणि सगळ्या मंडळींना, आपण कोणीही याचं राजकारण न करता आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने जो काही आपल्यातनं त्रुटी राहिल्या त्या ठेवून भविष्यामध्ये अरबी समुद्रातलं का असेना पण भव्य स्मारक याचं प्रायश्चित्त म्हणून कोकणामध्ये एक भव्य स्मारक अरबी समुद्रामध्ये शासनाने या ठिकाणी बांधावं, अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या वतीने माझ्या विरोधी पक्षनेत्यांना सगळ्या सहकार्य। प्रमोदजी, आपण हे आव्हान करत आहात, मात्र अशा पद्धतीचा नारायण राणेंचा कुठला दौरा होता तिथेच होता जिथं आदित्य ठाकरेंचा होता अशी माहिती तरी नाहीये। आणि त्यानंतर ज्या पद्धतीचा राडा झाला, ज्या पद्धतीनं विरोधकांना आंदोलन करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न झाला, ते आपल्याला वाटतं का योग्य आहे? वैभव नाईक हे आपल्या आधी आमच्या शोवर होते, त्यांचं म्हणणं आहे की हे गृह खात्याचं फेल्युअर आहे। त्यांनी कुठल्या खात्याचं फेल्युअर नाही, हे काही ज्या ठिकाणचा स्थानिक खासदारांचा दौरा आलेला होता, स्वतः कलेक्टर SP सगळे त्यांच्यासोबत होते। थोडं वेळेचं नियोजन झालं असतं यंत्रणेने तर ते आणखीन व्यवस्थित झालं असतं। त्यामुळे हा एक छोट्या घडलेला प्रसंग होता, पण माझं म्हणणं जी घटना घडलेली आहे परवा ती फार मोठी आहे। त्यामुळे माझं आपल्याला पण विनंती आहे, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम लोकांना विनंती आहे की हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे कोणी त्याच्यात राजकारण करू नये। झालेल्या चुकाबद्दल आम्ही हात जोडून महाराष्ट्राची आणि सगळ्या शिवप्रेमींची माफी मागतो आणि आणखीन ताकदीने या ठिकाणचं प्रायश्चित्त म्हणून एक भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं राहील आणि जे अद्वितीय राहील, अख्खा देश विदेश परदेश त्या ठिकाणी बघायला येईल, असं खरं म्हणजे प्रायश्चित्त आपण यत्न घेऊ, असं मी माझ्या सरकारच्या वतीने नक्कीच। प्रमोदजी, आपल्या भावना कळल्या, आपले खूप खूप धन्यवाद। आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।